15 फेब्रुवारीचा आयोजित राज्यव्यापी साखळी उपोषण 15 दिवसांसाठी स्थगित, मनोज जरांगे पाटील यांची घोषणा। 15 फेब्रुवारीपासून मनोज जरांगे यांनी राज्यव्यापी साखळी उपोषणाची घोषणा केली होती, पण राज्य सरकारने शिंदे समितीला मुदतवाढ देऊन ही समिती गॅजेटचा अभ्यास करणार असल्याचा अध्यादेश काढल्याने जरांगे पाटील यांनी 15 फेब्रुवारीपासून सुरू केलं जाणारं राज्यव्यापी साखळी उपोषण 15 दिवसांसाठी स्थगित केलं आहे। या 15 दिवसात म्हणजे फेब्रुवारी अखेरपर्यंत सरकारने उर्वरित 2 मागण्या पूर्ण कराव्यात, अन्यथा पुन्हा आंदोलन सुरू करणार असल्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय। 15 तारखेचं उद्याचं राज्यव्यापी साखळी उपोषण 15 दिवसासाठी पुढे ढकललंय। राहिलेल्या 2 मागण्या 15 दिवसाच्या आत त्याची अंमलबजावणी करा आणि गॅजेटियर तिन्ही 8 दिवसाच्या आत लागू करा आणि शिंदे समितीला आता उद्यापासून पळवायला लावा। संतोष देशमुख प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांच्याबाबत काल बैठक झालेली आहे। अजित पवार, सुनील तटकरे हे सगळे उपस्थित होते। धनंजय मुंडे सुद्धा बैठकीला उपस्थित होते आणि धनंजय मुंडे समोरच अजित पवारांनी संतोष देशमुख प्रकरणाबाबत अशी भूमिका घेतली, जोपर्यंत धनंजय मुंडे यांच्या बाबतीत ठोस पुरावे मिळत नाही तोपर्यंत त्यांच्यावर कोणतीही कारवाई। अरे मला एक अजित दादांची एक गोष्ट कळत नाही, सरकारची कळत नाही, मुख्यमंत्र्यांची एक गोष्ट कळत नाही। एवढा वास सुटलाय रे, रोज एक प्रकरण निघत, इतका वास सुटलाय, तुम्हाला दिसतच नाही का ते? अरे त्या मुंडे नावाचा इतका वास सुटलाय त्या धनंजय मुंडेचा, रोज एक प्रकरण निघतंय, रोज एक प्रकरण, रोज आहे, डेली। काय पाहिजे तुम्हाला आणखी? याच्यापेक्षा पाहिजे काय? तरी तुम्ही वाचवायला लागलात। आम्हाला तर अशी शंका यायला लागली, संशय यायला लागलाय, सरकार बहुतेक पुरावे नष्ट करून चार्जशीट मध्ये काही गोष्टीचे हेराफेरी करून आरोपी सोडून देणार अशी शंका आहे। मराठ्यांविषयी तुमच्या मनात खूप तिरस्कार दिसतोय सरकारच्या, असं मला वाटायला लागले। आता शंका का घेऊ नये तर त्याचं कारण आहे, खंडणी मागणारा हाच खून करणार आहे, तरी त्याला 302 मध्ये घेतलं जात नाही, 120 मध्ये घेतलं जात नाही। दुसरं, ज्यावेळेस हा आरोपी खून करून फरार होते त्यावेळेस यांना सांभाळलं कोणी, यांना गाड्या कोणी दिल्या, ते 6 आरोपी आणखीन केले नाहीत, का शंका येऊ नये? उज्ज्वल निकम साहेबाची आणखी नियुक्तीच नाही, का शंका येऊ नये तुम्ही आरोपी सोडून देणार आहेत म्हणून? ज्या डॉक्टरांनी मदत केली, दुखत नसून त्याला हॉस्पिटल ठेवलं, त्याला 6 आरोपी का केलं नाही? ज्या शिवाजीनगर पीआयचा संशय येतोय, एपीआय पीआय काय असेल तो गेवराई पोलीस स्टेशनचा, तुम्ही त्यांना त्याच्यामध्ये घेत नाहीयेत 6 आरोपी म्हणून, का शंका येऊ नये तुम्ही आरोपी सोडून देणार आहेत म्हणून? का शंका येऊ नये? इतके मोठे रोज मॅटर निघतात, एवढा मोठा भ्रष्टाचार बाहेर निघतोय, रोज एक प्रकरण आहे, त्या महादेव मुंडेचं प्रकरण आहे, त्या महादेव गीतेंचं प्रकरण आहे, त्या आंधळेंचं प्रकरण आहे। तुम्ही आरोपीला कुठल्याच 6 आरोपी, हे जे आता फरार आहेत त्यांनाही पकडलं नाही, याच्यात एक आरोपी फरार आहे त्याला आणखीन पकडलं नाही, ते एक जणांनी मोबाईल फेकून दिलाय, तो मोबाईल तुम्हाला आणखीन जप्त होत नाही। आरोपी मागल ते जेल मिळतंय, आरोपी सांगल ते हॉस्पिटलमध्ये आयसीयू मिळतंय। म्हणजे याच्यात शंका येते 100% की तुम्ही छेडछाड करू लागायला सहभागी आहेत की काय सरकार म्हणून, आणि तो सरकारमध्ये असल्यामुळं तो सत्तेचा मंत्रिपदाचा गैरवापर करतोय, सत्तेचा आणि मंत्रिपदाचा गैरवापर करतोय आणि पुन्हा पुन्हा इकडे दादागिरी सुरू आहे, पुन्हा पुन्हा दादागिरी सुरू आहे, पुन्हा पुन्हा लोकांवरती प्रेशर सुरू आहे। बलात्कार करणारे, छेडछाडे करणारे हेच, खून करणारे हेच, खंडण्या मागणारे हेच, एवढं मोठं उघड असताना सुद्धा तुम्ही जर वाचवण्याचा प्रयत्न करता, तर आम्हाला शंका यायला लागली की तुम्ही याच्यात पुरावे नष्ट करण्यासाठी सहकार्य करून, शंका काय येऊ नये तर तुम्हाला कारण सांगितलीत, शंका काय येऊ नये तर तुम्हाला कारण पण सांगितलेत। 100% असं वाटायला लागलंय आता, शंका आणि संशय यायला लागला की तुम्ही आरोपी काही दिवसानं सोडून देणार आहे। पण एक लक्षात ठेवा, ह्या राज्यातली जनता 100% उद्रेक करणार, कारण आता स्वतःचे कुटुंब मारायला लागले, छेडछाडी व्हायला लागल्या, गोरगरिबांना न्याय तुम्ही देत नाहीत, जे खून करणारे आहेत, बलात्कार करणारे आहेत, खंडण्या मागणारे आहेत, रासरोस जमिनी बळकीत आहेत, प्लॉट बळकीत आहेत, छेडछाडी करतात, यांना आरोपींना सांभाळते, 302च्या खंडणी मागणाऱ्या आरोपींना सांभाळते, तरी तुम्ही त्यांना 6 आरोपी करत नाहीत, त्या पोलिसांना बडतर्फ करत नाहीत। तर न्याय घेण्यासाठी लोकांना रस्त्यावर यावंच लागणार आहे आणि लोक येतील, आणि तुम्ही याच कारणाने आम्हाला वाटतं की तुम्ही आरोपी सोडून देणार आहेत।
गोरगरीब मराठ्यांच्या पोरांना मात्र जेलमध्ये टाकलं जातं. ही मात्र न्याय जर या राज्यात होणार असला तर अवघड आहे. बडा नेता कोण? मान्य न्यायालयासमोर त्यावेळी सांगितलेलं आहे की याच्यात बडा नेता आहे असे फोन झालेत. बडा नेता कोण? का शंका येऊ नये आम्हाला तुम्ही आरोपी सोडून देणार आहेत म्हणून. बडा नेता का आरोपी होत नाही, त्याच्यावर 302 गुन्हे का दाखल होत नाहीत? तुम्ही आरोपींना सांभाळताय, तुम्ही पुरावे नष्ट करताय, मंत्रिपदाचा दुरुपयोग होतोय हे खरं आहे. आणि आम्हाला शंका आहे ती की तुम्ही हे प्रकार करायला लागलात कारण बडा नेता कोण आणखी नाव बाहेर आलेलं नाही. महादेव मुंडे यांच्या पत्नीने सुद्धा आंदोलनाचा इशारा दिला आहे. ती वेळ येऊ नये. धनंजय मुंडे मंत्री असताना, इतके मोठे त्यांचे मंत्री असताना भाऊजाईला बसायची वेळ येऊ नये. स्वतःचा नवरा कपाळाचं कुंकू गेलं आणि छोटे छोटे लेकरं घेऊन ती माय माऊली जर आता रस्त्यानं न्यायासाठी हिंडणार असली तर हे धनंजय मुंडेसाठी शर्मेची बाब आहे की स्वतःच्या भाऊजाईलाच स्वतःच्या नवऱ्याच्या न्यायासाठी उपोषणाला बसायची वेळ आली. ही त्याच्यासाठी शर्मेची बाजू. सरकारला हे नाही, हे डोळे गेलेत त्यांचे, हे नाही दिसणार त्यांना की खाली किती रोज एक प्रकरण निघून किती वास सुटलाय त्या नावाचा. आता रोज एक धनंजय मुंडेचं प्रकरण, एवढा वास सुटलाय. तरी पण जर आता न्याय देणार नाहीत, गोरगरीब मराठ्यांच्या पोरं मात्र टार्गेट करायची आणि त्यांना मात्र गुन्हे दाखल करायचे त्यांच्यावरती, हे चालतं. जिशे पेलावल्या फुलं टाकायला कमेंट टाकली एखादी म्हणून गुन्हे दाखल, सकाळी उपोषण आमरण उपोषण केलं म्हणून गुन्हे दाखल, लाखो गुन्हे मराठ्यांच्या पोरात. आणि रासरोस लोक कापायला लागलेत, मारायला लागलेत, जमिनी बळकीत येत, चोऱ्या करतात, डाके टाकतात, छेडछाडी करतात. मान्य न्यायालयात जायला लागतं न्याय मागण्यासाठी. मग तिकडून निर्णय येतो बलात्कार करणारा पोरग त्या खरमाड्याचं का सरमाड्याचं कोण आहे त्याचं, मग त्याला अटक होणार. अशी नाही होणार. काय यार राज्य चालवताय तुम्ही. एक दिवस तुम्हाला जो तिरस्कार आहे ना गोरगरीब मराठ्यांचा, गोरगरीब जनतेचा, एक दिवसाचा उद्रेक होणार. गोरगरीब मराठ्यांचे पोरं मात्र जेलला टाकायला चालतात, पण तुम्हाला हे खून बलात्कार करणारे जेलमध्ये टाकायला चालत नाहीत. बडा नेता कोण असं ठोकपणानं नाव घेतलं पाहिजे. ठोक सरकारनं घेऊचे, चला करासं आरोपी. का रे सोडू देता नुसतं चौकशाला दाटुमटे आणता आणि तोंडाला पानं पुसल्यासारखं गोड गोड बोलता, चालला तो घरी. हे एक दिवस तुम्हाला दिसेल काय होतंय. लाट हे ना कोणाची लाट हे ना काही हे. लाटी होत्या तेव्हा तुम्ही पडलात आणि लाट नसून तुम्ही आलात. या जनतेच्या बद्दलची भावना तुमच्या मनात इतकी वाईट आणि तिरस्काराची नसली पाहिजे. जनता म्हणते आमच्यावरती अन्याय होतोय, मग तुम्ही चौकशा करायला पाहिजे त्या नावाच्या, त्यांना सहारोपी केलं पाहिजे. इतका वास सुटलाय त्याचा, त्या नावाचा. रोज एक प्रकरण निघतंय, तरी पण तुम्हाला बैठकाच घेताय, तुम्ही सांभाळताय. तुम्हाला एक माणूस गरजेचा आहे आणि या जनतेनं तुम्हाला सत्तेवरती बसवलं. ह्या भावना तुम्हाला जर कळायला तयार नाही, जनता काय म्हणती काय नाही, काय काय पुरावे पाहिजे तुम्हाला आणखी. खंडणी मागणारा ह्यो, खून करणारा ह्यो. खंडणीचे पैसे गोड लागतात त्या मुंडेला, पैसे गोड लागतात, गाड्या फिरायला गोड लागतात, विमानं हेलिकॉप्टर फिरायला गोड लागतात. त्या टायमात सगळं गोड लागत होतं. आरोपी फरार आहेत. कोणत्या तरी बड्या नेत्याला फोन केलाय, बडा नेता कोण हे जनता सांगते, मीडिया सांगते, रेकॉर्ड सांगतोय, तरी तुम्ही अटक करत नाहीत. आरोपी फरार आहे. किती सोपं आहे ना, आरोपी फरार आहे त्याला पकडत नाहीत. उघड आहे ना. लोक काही इतके आहेत का? जे आरोपी फरार होते खुनाच टायमाला त्यांना कोणतरी सांभाळलंय, ते सह आरोपी नाही आहेत. त्या कोणत्याने मोबाईल फेकून दिलाय, कोणाचा बी चाट्याने द्या, ते सापडत नाही. हे पुरावे नष्ट नाही करणं म्हणतात, त्याला काय म्हणतात? आरोपी सोडून देणार आहेत तुम्ही आरोपी सोडून देणार आहेत. त्याविषयी कळून तुम्हाला जनता काय असते. घेऊन बसता मांडीला मांडी लावून. एवढे मोठे घोटाळे लोकांनी बाहेर काढले. छेडछाडी, सोलापूरला कुठं बलात्कार छेडछाड झाली ती, ते आरोपी अटक होत नाहीत तुम्हाला. आणखी गाड्यावले आरोपी अटक करत नाहीत तुम्ही. कोणत्या पोलिसांनी साथ दिली, त्यांचे धनाधन सीडीआर काढून कॉल डिटेल काढून त्यांना जेलात टाकत नाहीत तुम्ही. गोरगरीब मराठ्यांच्या मागे लागत आहे तेवढे, हे दिसत नाही. तुमचे डोळे गेलेत. हे चालल्याला नंगाना, अशी गुंडगिरी, दादागिरी, हे तुम्हाला दिसत नाहीये.
गोरगरीब मराठ्यांचे लेकर, या राज्यातल्या मराठ्यांच्या लेकरांचा टाव आरक्षणासाठीचा हा दिसत नाही तुम्हाला? तिकडे जेलमध्ये टाकायला चालत नाही. ही तुझ्या भावाची वागणूक एक दिवस तुम्हाला खूप अडचणीत आणणार आहे. मनात लोकांच्या सरकारविषयी चीड निर्माण व्हायला लागली, ती होऊन देऊ नका. लक्षात ठेवा. आता बहाणेबाजी बंद करा. आरोपी एक सुटू देऊ नका. आहे ते धरा. कोण बडा नेता आहे त्याचं नाव काढा परदेशी बाहेर. उज्ज्वल निकम साहेबाची नियुक्ती करा. नुसते लोकांना गोड गोड बोलू नका. लोकांना सगळं करताय, तुम्ही फसवायला लागलात. संयमाला काहीतरी सीमा असती आणि आमचा संयम सुटू देऊ नका. आरक्षणाबद्दल पण आणि संतोष भाई देशमुखांच्या संदर्भात पण, सोमनाथ सूर्यवंशी यांच्या संदर्भात पण आणि वाकोडे बाबांच्या संदर्भात पण लक्षात असू द्या. का नाही राहणार? त्यांना जर आपली आवश्यकता असेल, त्यांना जर सहकार्याची गरज आहे, आपण का नाही राहणार? 100% राहणार. पण भाऊजोईला धनंजय मुंडेच्या वेळ ही येऊ नये उपोषणला बसायची. तिच्या नवऱ्याचा खून कुणी केलाय हे जाहीर व्हायला पाहिजे. जरी तो टोळीचे कार्यकर्ते असले तरी तो जेलला टाकले पाहिजे. तो टोळीचे कार्यकर्ते ती येतोय टोळी. मराठ्याच्या विरोधात कुणी बोललं त्याच्याकडून होती. तो धनंजय मुंडे एवढं ध्यानात ठेव, मराठ्यांच्या विरोधात जो बोलल त्याच्या बाजूने तो टोळी आहे. म्हणजे आमच्या विरोधात जो बोलन तो तुमचा मित्र आहे, तो हा आणि तो टोळीचा. बघा ना तुमची नियत किती खराब आहे. मराठ्यांच्या आमच्या आंदोलनाच्या विरोधात कोणी माणूस बोलला की तुम्ही त्याचे मित्र होताय आणि त्याला पाठबळ देताय. लोकांना सगळं कळतं हे कोण आहेत. जे सपोर्ट करणार आहेत ना हे कोण आहेत. लोक नाव वाचित आहेत हे कोण आहेत म्हणून. तुम्ही जितकं आमच्या विरोधात बोलणाऱ्याला साथ देताल तितके मराठी धनंजय मुंडेच्या टोळीच्या धनंजय मुंडेच्या मागे लागणार. धनंजय मुंडे तोच टोळी तुला फसवती. आमच्या विरोधात बोलणाऱ्याला तो टोळी साथ देती म्हणून तो आणखीन खोलात चालला. धनंजय मुंडे ध्यानात ठेव. तो जरी टोळी आमच्या विरोधात लावली ना, त्या टोळीमुळे तू जास्त अडचणीत यायला. त्यांना मजा लागते आता. सपोर्ट घेणाराला पण देणाराला पण. एक ना एक दिवस आम्ही सुद्धा मोकळे होणार आहेत. आमची एवढीच इच्छा आहे. आम्ही ज्याच्या विरोधात बोलतो त्याने आमच्या विरोधात बोलणं योग्य आहे. पण ज्याच्या विरोधात बोलत नाही, जे बळत बोलतायत ना तुम्ही, तुमचा हिशोब होणार एक ना एक दिवस. ध्यानात ठेवा तुम्ही. फक्त आता आम्ही आंदोलनात आहेत त्यामुळे तुमचं सहन करतो. 100% त्यांच्या पाठीशी उभा राहणार. त्यांना जर मदतीची सहकार्याची आवश्यकता असेल तर 100% उभा राहणार. हे नाही दिसणार त्यांना. त्या 2-2 तास बैठका काय घेतेत. ते सगळ्या दुनियाचे खंडाण्याखोर संभळितो ते धनंजय मुंडे. बलात्कार करणारे, छेडछाडी करणारे, खंडाण्या मागणारे. स्वतःच्याच भाऊजेला आता वेळ आली उपोषणला बसायची. महादेव मुंडेंची बायको स्वतःच्याच भाऊजेला वेळ आली आता. स्वतःचा नवरा मरून सुद्धा. अरे सौभाग्याचा तिचा कुंकाचा तरी विचार कर रे. इतका उतळ माज नाही पाहिजे कधी. सरकार त्यांचं बैठक घेतं ते कचा असेल लगेच चौकशा नाही लावणार का? ते महादेव मुंडे पासून जेवढे ते खून झालेत ते आंधळेंपर्यंत, त्याच्यानंतर तो गीतेंपर्यंत. हे गीते आता महादेव गीते कोणीतरी मध्ये जेलमध्ये. सरकारने फटदिशी यासाठी नेमायला पाहिजे. सीबीआयची पण नियुक्ती केली पाहिजे, ईडीची पण प्रॉपर्टीसाठी केली पाहिजे. तिनेला राईट दिला पाहिजे आणि हे पळवले पाहिजे चौकशा करायला. मग सरकार वा करील, तुमच्या पाठीवर थाप टाकेल ना. नुसते ऐकत येत बोललेले यांना मगरूरपणा अंगात. नुसतं ऐकायचं जनतेचं आणि आपल्या मगरूरपणात नुसतं चालायचं तसंच. ही मगरूरपणा एक दिवस असा भावणार आहे. लक्षात ठेवा माझा शब्द तुम्हाला. सगळा समाज एक दिवस तुमच्यामुळे ज्या ओबीसीवरती अन्याय होतोय, मराठ्यांवरती अन्याय होतोय, त्या वंजारी समाजावर सुद्धा खून करून अन्याय झालाय, हे सगळ्याच्या खादिशी तुटूनच पडणार आहे. तुमच्या मगरूरीचं उत्तर जनता एक ना एक दिवस देणार आहे. त्या बिचारीला उपोषणाला बसायला वेळ नाही आली पाहिजे. ते बडा नेता कोण परत ती विश्वादा. न्याय द्यायचा शिका लवकर. दम्मान देऊ नका. जनतेत रोष झालाय. तुमच्यात तिरस्कार आहे. मुख्यमंत्री आहेत त्यांच्यात गोरगरिबांविषयी तिरस्कार आहे. त्याला आता तुम्हाला बदलच करायचा नाही, त्याला काय करू शकत नाहीत लोक. पण तिरस्काराची भावना सोडून द्या आणि गोरगरिबांचे काम करा. कारण लाट नसून या लोकांनी तुम्हाला त्या सत्तेवर बसवलंय. बरं झालं तुम्ही ते विषय काढला. कारण आता
राजे शिवछत्रपतींची जयंती 19 तारखेला येते आणि त्यावेळेस मात्र मोदी साहेबांनी आणि याच फडणवीसने उद्घाटन केलं होतं की शिवस्मारक होईल म्हणून. तुम्हाला रे हिंदू नावाखाली मराठा नावाखाली सत्ता मात्र मराठ्यांकडून चालती आणि देशाचं दैवत या राज्याचं दैवत छत्रपती शिवरायांचं स्मारक उभा करायला वेळ लागतो. तुम्हाला खरंच तुमचा निषेध आहे याबद्दल, कारण राजापेक्षा आम्हाला काय मोठं नाही. ज्या राजांना तुम्ही फक्त मतं घेण्यासाठी अरबी समुद्रात छत्रपती शिवरायांचं स्मारक उभा करू म्हणलं तुम्ही केलं नाही. मला तर अशी माहिती पण आहे की ते कार्यालय आहे ना ते आतून सडलंय जणू सगळं. त्याला किडे मुंग्या लागल्यात, काय म्हणते त्याला भुंगे लागलेत आतून. इतकी वाईट परिस्थिती आहे. तुम्ही सरकारने या राज्यातल्या जनतेच्या आणि देशातल्या जनतेच्या भावनेशी जाणून बुजून खेळताय तुम्ही. छत्रपती शिवरायांचं स्मारक या जयंतीपर्यंत उभा राहायलाच पाहिजे होतं, पण तुम्ही केलं नाही. व्हा जागे मराठे, या राज्यातली जनता देशातली जनता जागे व्हा. यांना फक्त हे मतासाठी इंदू मिलचे भूमिपूजन करणार, अरबी समुद्राचं जाऊन छत्रपती शिवरायांचं भूमिपूजन करणार, हे फक्त नाटक आहे. सावध व्हा, लाडक्या बहिणीसारखे हे नाटक आहेत. मतदान घेऊस तर लाडक्या बहिणीला काय काय आहे, घरात गरज नव्हती. 4 चाकी का 5 चाकी का 15 चाकी ट्रक येते जवळ, का शेतात कामाला जाती. मतदान झालं की लाडक्या बहिणी शोधायला सुरुवात केल्या. मतदान करणारी लाडकी बहीण आणि त्यांच्या पक्षाची लाडकी बहीण पक्षात चालल्या. आता त्यांच्या पक्षाचे मराठे, त्यांच्या पक्षाची लाडकी बहीण तिलाच द्यायचं, बाकीच्या मराठ्यांना नाही. म्हणजे हे दुजा भाव करणारे. मी तर छत्रपती शिवरायांचं स्मारक यांनी आतापर्यंत उभा नाही केलं, फक्त सत्तेत येण्यासाठी मतं घेतले म्हणून यांचा जाहीर निषेध करतो. छत्रपती शिवरायांचं स्मारक इथून पुढच्या काळात तरी आम्ही तुमचं कौतुक करू. तातडीने उभा करायचं काम करा, त्याचं काम लवकर सुरू करा. देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्हाला साहेब म्हणतो, पण छत्रपतींचं माझ्या स्मारक उभा करायचं काम सुरू करा लवकर. आणि शिवाजी पार्कला सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज पार्क असं नाव द्या. साध्या शासन निर्णयाची सुद्धा आवश्यकता नाही मला वाटतं. त्याला एखाद्या कक्ष अधिकाऱ्यांनी जरी सांगितलं तरी होईल. ही एक विनंती आहे, बघा जमतंय का. नसता लोक वळखायला लागलेत. आता विनंती केली तरी तुमची माकड टोळी, तुमच्याकडे एक टोळी आहे फडणवीस नारामला पुढं आमकाच करायला लागला. अरे कौतुक करतो रे केल्यावर, घ्यायचं शिका जरा. माग लागलं पूर्ण मागच लागणार नाही. गेलं की 15 दिवसात नाही केलं की सुरू करणार. टोळी जरा बंद करा फडणवीस साहेब. लयच वळवळ करते ती. लयच खायला घातलं का गण तिला, कुत्र्याला खायला घातले म्हणे. तेव्हाच पुटकून येते मधीच पुटकून येते. दमच धरीत नाही अशी वाटल्या आळीसारखी वळवळ करते. तुमच्याकडे पण एक टोळी आहे. तुमचं कौतुक केलं की वेगळंच बोलती, नाही केलं की वेगळंच बोलती. त्या टोळीमुळे तुम्हाला अडचण वाटते. आणि धनंजय मुंडेकडे बी एक ती टोळी आहे. त्याला कोणी प्रकरणावर बोललं मस्त जोगच्या की ते आमच्या विरोधात बोलणाऱ्या सपोर्ट करते, आणि आमच्या विरोधात बोलणाऱ्याला असं वाटतं मग आपल्या मग लयच पब्लिक आहे. पण मराठ्यांनी ओळखून घेतलं हे कोण आहेत, मराठा विरोधी लोक आहेत. मराठ्यांच्या आंदोलनात विरोधात जे बोलतं ना त्याला सपोर्ट करणारे जे लोक आहेत नाही, मराठा विरोधी. मराठ्यांच्या लेकराला आरक्षण मिळू नये, मराठ्यांच्या लेकराचं वाटलं झालं पाहिजे, ही टोळी आहे ती. जरा टोळ्या सांभाळा थोड्या. आम्ही भेट नाहीत आंदोलनामुळे गप येत. आणि बोलणाऱ्यांना तुम्हाला सांगतो एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला बोलतच नाहीत आम्ही. तुम्हाला बोललं तर तुम्ही बोललं पाहिजे. त्याला प्रतिष्ठा म्हणतात. कोणावर बोललं तरी तुम्हीच खाता मधी आगंदरीला जाऊन. हो ना, आम्ही बोलतो कोणाला, तुम्ही मधीच काय सुरू करता कोणाचं बी. तुम्हाला कवापासून असं फुका काटायची सवय लागली गाड्या. कवा जाऊन आगंदरीला गुक्कच का खाता गाड्या तुम्ही. तुम्हाला बोलतच नाही कोणी यार. ते आपलं एकाला बोललं की तिसरंच बोलतंय. आणि ज्याला बोलन त्याने बोलाव. हा हे पटतं. पण एक पण गोष्ट लक्षात ठेवा, इथून पुढं गोरगरिबांच्या कल्याणासाठी काम करतो, त्यांना आरक्षण मिळवून देण्यासाठी काम करतो म्हणून तुम्हाला उत्तर देत नाहीत, गप येत. तुम्हाला बोलल्यावर तुम्ही बोलावं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला बोलून नाही बोलतात ना तुम्ही, आम्हाला आंदोलनातून मोकळं होऊ द्या एकदा. न बोलून तुम्ही बोलताय ना त्या टायमाला तुम्हाला दाखवतात आम्ही. जाहीर असतं म्हणतो तर अंधारात नाही, काही नाही ओपन सांगतो आम्ही. कवा बी तुमच्यासारखं असं कवा बी जात नाहीत कोणाच्या याच्यावर. आता मला वापरायचं नव्हते शब्द, नाही वापरे, जाऊन द्या आता.
आम्ही तुम्हाला बोलतच नाही तरी तुम्ही बोलताय आम्ही कोणाला, तुम्ही बोलता कोण, कशामुळं, काही गरज नाही ना काही गोष्टी बोलायची. एकदा न बोललो, ज्याला बोललो नाहीत ना मी, तो का बोलला ना त्याचा हिशोब करणार आहेत. आम्हाला फक्त मोकळं होऊ द्या. बंद करा यार, जातीचं कल्याण होईल. कशाला बोलता, तुम्हाला बोलतच नाहीत आम्ही बोलताय का, बंद करा. कशाला उगत कातडे घासून उगत पैसे काढिता, पैसे काढायची सवय लागलेली असती तुम्हाला, कशाला बिटे पैसे काढायची पैसे कमायची सवय, काय कामाची, गोरगरिबाच्या लेकराचं वाटोळं कशाला करता. तुम्हाला कोणी बोलतच नाही ना, तुम्हाला कोणी थुकतच नाही तुमच्या तोंडावरती, कशाला बोलता. जरा थांबा, नसन थांबत तर काय हरकत नाही. आंदोलनातून मोकळं झालं तुमच्याकडे बघतो आम्ही, तुम्हाला बोललो होतो का नाही, मग मध्ये मध्ये का खात होतात. होणार आहे हो, आता मजा लागते तुम्हाला, सपोर्ट मिळते. आम्ही गप्प बसलेलो म्हणून तुमच्यावर बोलतच नाहीत आम्ही, तरी बोलताना तुम्ही थांबा तुम्ही. चलो, धन्यवाद.